पण हे चालते बोलते मसनवाटे कोंबड्याकडे बोकड्याकडे जाऊन त्यांचं काटा काढते आणि याच्यात दफन करतात. म्हणून आपण खूप भाग्यवंत आपण इकडं आलोत माऊलीकडं. म्हणून माऊली ज्ञानोबारांनी एक सच्चिदान बाबा जीवन केला. पण या ग्रंथामुळं ज्ञानेश्वर ग्रंथामुळं कितीतरी सच्चिदान बाबा जीवन झालेत. पण या ग्रंथाकडे पाहतानी ग्रंथ पाहू नका माऊली म्हणून पा एक द्रष्टांत सांगतो सातारकर महाराज मुखातला. आणि पुढं आता बरेच असो एक सुशिक्षित माणूस माहीत द्रष्टांत सगळ्यांना माहीत झालाय. पण प्रत्येकाला सांगतो ह्या ग्रंथ म्हणून पाहू नका. तर माऊली ज्ञानोबा आहे प्रत्यक्ष असं ध्यानात ठेवायचं. तर ते सुशिक्षित माणूस 7वीला गेला पूर्वीचा काळ. तर आईला मला कंदील घेऊन दे. ते म्हणली बाबा मला तर 8 पगार तुला कंदील रे कसा घेऊ. पण बाल हट्ट राजहट्ट श्रीहट्ट या न्यायाप्रमाणे त्या माऊलीनं आईना त्याला कंदील घेऊन दिला. त्या कंदीलवर ते शाळा शिकला, पास झाला, साहेब झाला. आणि रोज घरी आल्यानंतर रोज ऑफिसमधून घरी आल्यानंतर हातपाय धुवून सुचित होणं. तो कुंटीचा कंदील खाली घेणं, त्याची काच फुटलेली, त्याला छिद्र पडलेले, परंतु तरी साहेब त्याला त्या कंदिलाला उदबत्ती लावायचा आणि गुडघे टेकून नमस्कार करायचा. तर ती बाईसाहेब एक म्हणते का हो तुम्ही ते कंदिलाची काच फुटकी त्याला छिद्र पडलेत. मी आता जाईन गे येत आहे पंढरपूर भेटेल मायला आपुल्या मी काय करायचं मला गॅसची बत्ती आणून देते पूर्वीचा काळ. तर ते साहेब काय म्हणतो ऐका. साहेब म्हणतो तू गॅसची बत्तीच नाही तू विजेचा पोल जरी आणून मला बल्ब लावला तरी मला त्याचा उपयोग नाही. हा जो कंदील आहे काच फुटके आहे छिद्र पडलेले आहेत पण मला तो कंदील दिसत नाही. मला माझी आई दिसते कंदिलात. तस या ग्रंथामध्ये हा ग्रंथ नसून प्रत्यक्ष माऊली ज्ञानोबा आहेत. अशी रोज जर सेवा केली तर निश्चित आपलं काम झाल्याशिवाय राहणार नाही. मग माऊली ज्ञानोबारायांनी तिथं नेवाशा गावाला मध्ये या ज्ञानेश्वरी ही गंगा आहे. गंगा महाराज तिथं तुम्हाला सांगितलं मी नेवाशाला माझं मनोगत व्यक्त करीत होतो. या कार्यक्रमाच्या टायमाला मला बोलायला लावलं. भास्करी महाराज होते, मोठे कदम माऊली होते आणि मला बोलायला लावल्यानंतर मी बोलून गेलो. मी असं बोलून गेलो या खांबापाशी म्हणलं इथं हत्ती मारलेला आहे. भास्करी महाराजांनी असं पाहिलं माझ्याकडं काय बोलत आहे म्हणे. आता पुढं ग्रंथात नाही पुढं ऐकलेलं नाही आणि ही म्हणतोय हत्ती मारला. एक सांगितलं हत्ती मारला. म्हणलं या खांबापाशी गंगा उगम पावलेली. गंगा उगम पावली पुढं आता काही पुढं नाही बी. मग म्हणलं या ठिकाणी लक्ष्मीचा जन्म झालाय. मग 2-3 मुद्दे सांगितले. आणि तसं हे ज्ञानेश्वरी ग्रंथ म्हणजे हे धर्मकीर्तन आहे. धर्मकीर्तन माऊली ज्ञानोबारांनी एकच कीर्तन केलं नेवाशाला पण त्याचा परिणाम सगळे कीर्तनकार भाऊ तयार झालेत. आज कोणचं कीर्तन केलं किंबहुना तुमचे केले हे धर्मकीर्तन सिद्धी गेले. येथ माझे जे उरले पाईक पण. किती नम्रता आहे. मोठे माणसं पाईक पण उरले म्हणते. माऊली तर मूर्ख म्हणून घेते स्वतःला. एरवी ते मी तरी मूर्ख संत कृपा दीपक सोजवळ झाला मागं पुढं झाले म्हणजे मूर्ख म्हणून घेते. तो बरा माहिती पायीची वाहन पायी बरी म्हणजे इतकी नम्रता आहे त्यांची. असो मग बोलून गेलो मी इथं हत्ती मारला. भास्करी माझ्याकडे पाहिलं पण मग प्रमाण सांगितलं. अमृतानं बोललं मोडून या माय कुंजरो मुक्त मोती याचे वगैरे. भास्करी माझं चुटकी वाजली बरोबर म्हणले. नंतर या ठिकाणी म्हणलं गंगा उगम पावली. ह्या खांबापाशी गंगा उगम पावली. हा ग्रंथ म्हणजे गंगाची ना. आणि ओळी सांगितली कैशी आगळीक दैवाची जे गंगा वळली अमृताची हो का जपतपे श्रोतांची फळं आली. ही अमृताची गंगा म्हणजे ज्ञानेश्वरी म्हणजे अमृताची गंगा आहे. आणि म्हणते तर लक्ष्मीचा जन्म झाला. ही ज्ञानेश्वरी आपण दीपावलीला पूजा करतो लक्ष्मीचं. आता याची जर पूजा केली तर काय कमी तुम्हाला. ही लक्ष्मी आहे ओळी आहे जे माग पुढं जे ज्ञानामृताची जाणवी जी आनंदचंद्रीची 17वी विचार शिरार नवीची. तर मोठे कदम माऊली म्हणले लक्ष्मी म्हणजे लक्ष्मी ज्ञानेश्वरी लक्ष्मी आहे. ज्ञानेश्वरी अमृताची गंगा आहे आणि ज्ञानेश्वरी म्हणजे धर्मकीर्तन आहे.
पण माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, नामदेवराय म्हणतात, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एक तरी ओळी अनुभवी. म्हणून एक तरी ओळी आपण अनुभवली पाहिजे. म्हणजे तिरेस आणि निवृत्तनाथाच्या कृपेने तिरे संस्कृताची गहने तोडून मराठी शब्द सोपानी रचली धर्मनिधाने निवृत्ती देवी. हे धर्मकीर्तन केलं, तीर तोडले, म्हणजे कडा तोडल्या, पाऊलवाट केली आपल्या पलीकडे जाण्यासाठी. हे गीता अलंकार घातला नाही का, भावार्थ दीपिका, गीता अलंकार, निगमवेली, वेदवेली, असे अनेक प्रमाण आहेत. पण आपल्याला पलीकडे जाण्यासाठी हे कीर्तन माऊली ज्ञानोबरायची नाव आहे. पलीकडे जाण्यासाठी आपण पलीकडे जायचं असेल तर भाव धरून ज्ञानेश्वरी वाचा. दष्टन देत नाही, आता वेळ संपला आपला, दष्टन देत नाही पण वेळ संपलाय, म्हणून भाव धरून ज्ञानेश्वरी वाचा. आणि जडजडून वहिला आणि ये भक्तीची वाटेला जया पावशी आव्यंगणी माझे. किती झटदिशी बाहेर निघालं पाहिजे. गुरुवारी तुंडा महाराज सांगायचे, ते म्हणले घराला आग लागली, घराला आग लागली आणि मग बाई म्हणती पंचांगाना बरं आज मुहूर्त आहे का बाहेर पडायचं. असं तुंडा महाराज 76 साली ऐकलेलं. म्हणजे माणूस किती बाहेर पडतं, झडवली म्हणते का पंचांगाने घरात काय लगेच पळत येत नाही. तर दुसरं दर्शन सांगितलं त्यांनी, ते म्हणजे किती झटदिशी बाहेर निघालं पाहिजे. इतकं झटदिशी बाहेर निघालं पाहिजे. कपड्यात विंचू शिरला, त्यांनी एक ठणका मारला, कोणी कपडा अंगावर ठेईल का हो. किती का माणसं असं लगेच कपडे काढून टाकील, म्हणून जडजडून असं. झालं आपलं प्रवचन, वेळ संपत आलाय. अधिकार नसताना माऊलीचा फोन आला तर ते आता मला काही येतं नाही, आता जेवढं येतं तेवढंच मानलंय. आता माझं भांडवलही संपलंय आता. हा, आता ते त्यांची आज्ञा म्हणून मी प्रवचन लावलंय. आता काय त्याला विचारलं वही कोणची घेऊ, तर ते घ्या म्हणजे कोणची बी. तर मी 7 दिवस पसायदारावर बोलू शकतो. मी पसायदारामुळे वकील झालेलो आहे वस्तुस्थिती. आणि 1 सप्ताह मी पसायदारावर बोलू शकतो. हे आमची एवढी श्रीमंती, आमची एवढंच येते आम्हाला. असं अधिकार नसताना बोललो. सेवेची संधी मिळाली. आज आळंदीसारख्या ठिकाणी माऊलीच्या दरबारामध्ये आज गुरुवारी उद्धवबाबाजी, सबलजी माऊजी, आपण सगळ्याच्या गाठी भेटी झाल्या. याच्यापेक्षा कोणचं भाग्य. चला आळंदीशी जाऊन ज्ञानेश्वरी डोळा पाहू, संता महंता होतील भेटी सांगू, सुखाच्या आनंदाच्या गोष्टी. तसं झालं आपलं आता. असो, अधिकार नसताना बोललो, परंतु झालेली सेवा माऊलीच्या चरणी समर्पण करू. आणि तुम्हाला सांगितलं ना, प्रवचन झालं म्हणायचं, वा वा छान प्रवचन झालं, म्हणजे मी नाराज होणार नाही. आता आमचं धंदा खोटं बोलावं, आजचे दिवस खोटं बोला, छान प्रवचन झालं असं म्हणलं की मला लय बरं वाटत. थांबा आपण इथं. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, तुकाराम भाऊ महाराज की जय. पहिली गोष्ट, देवावर जर भार घातलं तर काय होतं सांगितलेलं आहे, पण नवीन कोणतरी असतं म्हणून त्याला ऐकायला मी सांगतो. देवावर भार घातला, कारण मी परीक्षा देत होतो वकिलाची, शेवटचा पेपर आणि ताप आलेला, पेपरला जाण्याची अवस्था नाही. डॉक्टरला म्हणलं मला पेपरला जाता येईल असं. ते डॉक्टरने सलाईने दिले, इंजेक्शन, मला ताप कमी नाही झाला. मी तसंच पेपरला गेलो. विठ्ठल विठ्ठल सकाळपासून म्हणतो विठ्ठल 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 विठ्ठल. पेपर दिला, पेपर लिहिताना चक्कर यायचे, पण विठ्ठल विठ्ठल. आणि पेपर देऊन आल्यानंतर दुसऱ्याशी घरी गेलो, म्हणजे खोटं बोलत नाही बरं, नारदाची गादी. घरी गेल्यानंतर मंडळींनी जेवायला वाढलं. मंडळींनी जेवायला वाढल्यानंतर 4-2 घास खात नाही. तर मला मंडळी विचारलं, काल ताप होता का. मी म्हणलं कोणी सांगितलं, तुला कोणी सांगितलं. मी तुला म्हणतोय आता तुमच्या समोर, पण मी पत्नीला कधी आरतवर बोललो नाही, आवाज बोलतो. आणि मी खूप सेवा केली तिची. चहा घ्या ना का असं विचारायचं. जेवलेले ताटं सुद्धा विचारले, कपडे सुद्धा धुतले. विलाज नव्हता, म्हणजे काय आजारी नव्हती, पण केलं मी ते सगळं. आणि शेवाच्या हॉस्पिटलमध्ये कपडे बदलायचं नाही, डायफर बदलायचं काम मी केलं. कारण सिस्टरला म्हणलं तुम्ही नसतं धरू लागायचा, पण योग नाही गेले निघून चाला. मग घरी विचारलं मी, तुला कोणी सांगितलं. ते म्हणले काल मूर्ती होती पांडुरंगाची, पाषाणाची,
ते म्हणजे काल पूजाला बसले मी, पाणी देवाला पाणी लावलं, मूर्ती मला एवढी गरम लागली, मग मला वाटलं हे काहीतरी यांची ताप आलेला दिसते, काहीतरी आजारी दिसतात. मग मी म्हणलो काल म्हणलं 2 दिवस झाले तापच होती, पण विठ्ठल विठ्ठल म्हणून मी पेपरच दिला. ते म्हणजे कालच मला कळलं कळते, पण मी कशासाठी घालून या भार राहिलो, भार घातला, त्याचा परिणाम कुठं झाला, मंडळीला कळलं की मला काल ताप होता. एक जर गुरुबद्दल जर श्रद्धा असेल, संताबद्दल श्रद्धा असेल, तर मी आळंदीला आपण प्रकाशाला गेलो ज्ञानेश्वरीच्या, 5 दिवसाचा कार्यक्रम होता, पण मी 2 दिवस बसलो, पारायणाला बसलो त्या पैस खांबासमोर मंदिरात. बसल्यानंतर माझ्या पत्नीला मी म्हणलो, तिचे वडील तिला बबी म्हणायची, मी बबीच म्हणतो, आयुष्यभर बबीच म्हणलो, पण आवाज बोलत होतो बरं का असं. मग गुरुबद्दलचा विश्वास, आमच्यावर कृपा गुरुवारी विठ्ठल बाबा घोलेंची, आता सगळ्या साधू संतांची आहेतच, भाऊची यांची, परंतु मी मंडळीला म्हणलो बघे अरे आपला कार्यक्रम लय भारी होणार आहे. मला म्हणजे कसं काय भारी होईल. मी म्हणलो खरं सांगतो, ते पैस खांबेन तिथला, मी पारायण बसल्यानंतर त्या खांबामध्ये मला घोले बाबा 2 दिवस दिसायचे, ते फेटा आणि ते हल्लेले, आणि तसंच झालं. ते माऊलीला माहिती, देणी महिनी नसतं का आमचा कार्यक्रम. हो, मंडळी म्हणली आता काही करू नका, आपला जो कार्यक्रम होता नेवाशाला झालेला ते आपण केलंच नाही, हे माऊलीने करून घेतला. आणि मंडळी खुश झाली. ते म्हणजे भास्करी महाराज महिला संघ बोलत नाहीत, आणि माझा एवढ्या सभेमध्ये एवढ्या माणसामध्ये माझा सत्कार केला. चला, हे देवाचं सांगितलं भार घातल्यानंतर, गुरुचं सांगितलं भोलेबाबा दिसत होते, मी भास्करी महाराज सांगितलं मला अशी आवाज झाली ती, भोलेबाबा मला दिसले. आता ग्रंथाबद्दलचा विश्वास, मी जेव्हा ज्ञानेश्वरी लिहित होतो त्यावेळेस सकाळी उठलो का 4-4:30 जाग यायची, आणि पाठ असे डोळे उघडले, त्या भिंतीवर त्या पंख्यापैकी छतो सगळ्यांनी वळे दिसायचे, वाचता येत नव्हते पण वळे दिसायला लागले. म्हणजे ग्रंथाची कृपा, भोलेबाबांची संतांची कृपा, आणि मूर्ती गरम लागली ही भगवंताची कृपा. आणि कृपा होण्यासाठी सुद्धा भावधरणी वाचे ज्ञानेश्वरी, आणि कृपा करी हरी त्यावेळी, म्हणून भाव धरून ज्ञानेश्वरी वाचा. कारण ही ज्ञानेश्वरी जन्म आपल्या नेवाशा गावात झाला. आपलं किती मोठं भाग्य आहे, आपला जन्मच त्रिवेणी संगमवर झालेला आहे. ज्या त्रिवेणी संगमवर जन्माला आले त्यांसारखं भाग्यवान जगात कोणी नाही. त्रिवेणी संगम कोणचा, औरंगाबाद जिल्हा, पुणे जिल्हा आणि नगर जिल्हा, या त्रिवेणी संगमवर आपला जन्म झाला. औरंगाबाद जिल्ह्यामध्ये भागवत जन्माला आला, या पुणे जिल्ह्यामध्ये गाथा जन्माला आला, आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी स्माईल आपण नेवासा गाव आहे. त्रिवेणी संगम आपला जन्म झाला, याच्यापेक्षा कोणतं भाग्य पाहिजे. म्हणून आपण काही आता नेवाशाला गेलोत ना आपण, तिथे गेल्यानंतर माऊली ज्ञानोबरांनी सच्चिदानंद बाबाला जिवंत केलं, सगळ्याला माहिती आहे. माऊली ज्ञानोबरांनी सच्चिदानंद बाबाला जिवंत केलं, परंतु माऊलीपेक्षा सुद्धा ज्ञानेश्वरी ग्रंथ श्रेष्ठ ठरला. तुम्ही म्हणता कसं, मी बोलतो मी बरोबर असलं तर ठेवू, नाही तर कॅन्सल करू. माऊलीने एकच सच्चिदानंद बाबा उठवला, किती, एक सच्चिदानंद बाबा. पण या ग्रंथांनी कितीतरी लाखो म्हणा हजारो लाखो सच्चिदानंद बाबा जीवन केलेत. कारण ग्रंथ आज आपल्या हातात आहे. जे परमार्थात नाहीत, वाक्य ध्यानात ठेवा, जे परमार्थातच नाहीत ते त्यांची प्रिययात्राच निघालेली. ते चालते बोलते ते म्हसर मित्र आहे, सखा आहे. अर्जुन भगवंताचा मेव्हणा आहे, अर्जुन भगवंताचा शिष्य आहे. आणि एवढं नातं असताना, भगवान प्रत्यक्ष पाठीमागं असताना अर्जुनाला मोह झाला नाही. पण निमित्त आहे अर्जुनाची व्याजे, गीता प्रकाशने श्रीराजे, संसारा एवढे थोर ओझे फेडली जगाची. निमित्त केलं अर्जुनाचं,
आणि भगवंतांनी प्रश्न केला 17 अध्यायात, आम्ही जैसे जयारीती उगणिले कानाची हाती तशी तुझ्या चित्ती पैठे केले. अरे अर्जुना, मी तुझ्या कानात सांगितलं तर ते तुझ्या कानाने त्या अंतःकरणापर्यंत सोडलं का नाही? म्हणजे आपण एवढं ध्यानात घ्यायचं, आपण गीता कीर्तन प्रवचन ऐकतो ते कातड्याच्या कानाने ऐकून जमणार नाही, कोणच्या कानाने ऐकलं पाहिजे? मनाच्या कानी ऐकावे, बोलबुद्धीच्या डोळा देखावे. म्हणजे मनाच्या कानी ऐकायला तर काम होतं. असो गीता निर्माण झाली, अर्जुनाचा मोह गेला. मोह अर्जुनाचा गेला. भगवंतांनी युद्धभूमीवर काय सांगितलं? युद्धभूमी सांगितलं तमेव शरण गच्छ सर्व भावेन भारत, तुम्ही त्याला शरण जा असं भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं. मग आता गीता निर्माण झाली, ती सापडली संस्कृत भाषेमध्ये. पक्की संस्कृत कळत नाही आपल्याला. पुढं अवतार पांडुरंगा विटेवर उभा राहिला. जिने गीता उपदेशिली ती ही विटेवर मावली. म्हणजे युद्धभूमीवर जी भगवंतांनी गीता सांगितली तीच माऊली विटेवर येऊन उभा राहिली. मग आता त्या माऊलीला काय सांगितलं? युद्धभूमीच्या भगवान श्रीकृष्णाने सांगितलं शरण जा. आता पंढरपूरच्या विटेवर भगवान परमात्मा जे उभं राहिलंय त्यांनी काय सांगितलं तर ते ऐकलं पाहिजे ना आपण. काय सांगितलं भगवंतांनी सांगितलं आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगत असे गुज पांडुरंग. हे भगवंतांनी सांगितलं. नाही जमलं तुम्हाला बाकीचे वाऱ्याला येण्यासाठी तर आषाढी आणि कार्तिकी या 2 वाऱ्याला येत जा. किंवा देवगुज सांगे पंढरीशी अरे प्रेमीची ती घ्या रे नाम माझे, काय वाचा म्हणे दर धराजीवी सगळं चालू आहे. भारी त्याचा भगवंतांनी सांगितलं मी कायनी वाचेनी मनाने फक्त नामस्मरण करा, त्याचा सगळा भार मी चालेल. मग 2 साक्षीदार नेमिले, एक तर पुंडलिकराय, एक नामदेवराय, 2 लटके जरी असे नाम याशी पुसत त्या भागात सांगितलं. मग 2 साक्षीदार नेमवले. मग आता भगवंतांनी ते सांगितलं पंढरपूरला या. मग पंढरपूरला का जायचं नाही का? पंढरपूरला का जायचं तर सगळ्या साधू संतांनी सांगितले पंढरीची जा रे आल्यानं संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग, वाट पाहिवा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावी, मागील परिहार पुढे नाहीशी झाल्या दर्शन. एक वेळ जरी दर्शन झालं तरी आपलं काम झालं असं गृहीत धरायचं. मग तिथं आता पंढरपूरला गेल्यानंतर आपण जातो पंढरपूरला, आपल्याला माहीत सुद्धा नाही आपल्याला काय काय परिणाम झाला. आपल्या पंढरपूरला गेल्यानंतर आपल्याला ज्ञान नाही समजा असं गृहीत धरा. चंद्रभागा पाहिल्यानंतर काय होतं, पंढरपूर गेल्यानंतर काय होतं, कळस पाहिल्यानंतर काय होतं काहीच माहीत नाही आपल्याला. परंतु तरीसुद्धा सकल तीर्थे घरचे एक वेळा पंढरपूरला गेलो, चंद्रभागा जर बघितली, पंढरपूरला गेलो चंद्रभागा जर बघितली तर अवघीच पापे गेली दिगंतरी, वैकुंठ पंढरी पापही जाते. आणि अवघी तीर्थे घरते एक वेळा चंद्रभागा डोळा देखील सगळं तीर्थ चंद्रभागा बघितले सगळे तीर्थ दर्शन. आणि पंढरपूरला प्रवेश केला तर पाप राहत नाही. आणि अवघीच्या संत एक वेळ भेटी पुंडलिक दृष्टी देखील या सगळ्या संतांची भेट झाल्यासारखं होतं. मग एवढं पंढरपूरचा फायदा आहे म्हणून पंढरपूरला जायचं सांगितलं. भगवंतांनी सांगितलं या, आणि साधू सांगितलं पंढरपूरला जा. मग कळस जर बघितलं तर काय होतं, तुका म्हणे मोक्ष देखील कळस आणि तात्काळ नाश अहंकाराचा. अहंकार जातो. पण मी चातुर्मास्याला तेच होतो पंढरपूरला 1976 साली. कळस रोज पाहायचो पण माझा अहंकार नाही गेला. कळस कोणचा? मंदिराचा कळस पाहिल्यानंतर अहंकार जातोय. परंतु मला असं वाटतं महाराज कळस कोणचा तर मला असं होईल येणे कळस आले स्थिरावले अंतरी. ज्या दिवशी भगवान साठविला हरिजी हृदय मंदिरी किंवा भगवंता ज्या दिवशी आपण अंतःकरणामध्ये साठवू त्याचं स्मरण करू हा खरा कळस आहे. आणि तो कळस झाला म्हणजे मग अहंकार गेला. तो का म्हणे देव झाला. मग हा विचारून अहंकार सांडायची मग असतीच वस्तू व्हायची तरी आपली स्वस्ती सहजे आपण केली म्हणजे आपण आपलं कल्याण केल्यासारखं होईल. म्हणून आपण किती भाग्यवंत पंढरपूरला गेलो. सगळ्या साधू संतांनी पंढरपूरला जायला सांगितलं. मोठमोठे महात्मे होते आपल्या भागामध्ये. वामन भाऊ भगवान बाबा होते, नारायण बाबा होते. आणि त्यांच्यामुळं तो परिसर आपला सुधारला. इकडं आळंदीला माऊली ज्ञानोबा आहे, पैठणला
एक शांतीब्रह्म एकनाथ महाराज असे संत महात्मे होऊन गेले. तुकोबाराय पण भंडारडोह तुकोबाराय गोरोबा काका सगळे संत महात्मे होऊन गेले. जोग महाराज संस्था त्या संस्थेमध्ये आज सगळे कीर्तनकार बाहेर आज 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 आदर्श म्हणजे आज प्रातस्मरणीय पुरेकर बाबा येतं. गुरुवारी जोग महाराज त्या टायमात संस्था काढली आणि त्यात घुले बाबा गुरुवारी विठ्ठल महाराज घुले हे सगळे महात्मे या त्यातून त्यांनी आपल्याला मार्ग दाखवला. मार्ग दावली गेले आधी दयानिधी संत त्याने जे पण ते चालू जाता न पडे गुंता कोठे काय गुंता पडत नाही. म्हणून पंढरपूरला गेल्यानंतर आपलं पाप गेलं, सगळं तीर्थ दर्शन झालं नाही का. आणि अहंकार गेला म्हणजे देव झाला पंढरपूरला गेल्यानंतर. असं पंढरपूरचं महात्म्य आहे. आणि युद्धभूमीवर सांगितलं शरण जायचं. आणि भगवंताने काय सांगितलं पंढरपूरला या. परंतु भगवंताच्या डोक्यावर पिंड आहे. ही पिंडच का? कानात कुंडले माशाच्या आकाराचे कुंडल आहेत. त्या आकाराचे मी ऐकलेलं नाही बरं का, कुठं वाचलेलं नाही, ऐकलेलं नाही. पण मला बुद्धी सुचली म्हणून ती बोलून जातोय. नंतर महाराज आहेत आपण बरोबर करून घेऊ. तर कानात माशाच्या आकाराचे तेच माशाच्या आकाराचेच का? वर पिंडच का? आणि भगवान परमात्म्याने पित्तंबर नेसलेले आहेत. बघू त्याचं काय तर इथं पिंड आहे. भगवंताच्या डोक्यावर पिंड आहे. का पिंड आहे? तर भगवान परमात्मा भक्ताला डोक्यावर घेतो. वारकरी असेल तर भगवान परमात्मा वारकऱ्याला डोक्यावर घेतो. कारण भगवान शंकर हे पहिले वारकरी आहेत. उत्तर पण तिची कापडी म्हटलेले. मग वारकऱ्याला भगवान परमात्मा आणि नामस्मरण करण्याला भगवान परमात्मा डोक्यावर घेतो. भजन करी महादेव म्हणजे महादेव भजन करणारे होते म्हणून डोक्यावर घेतलं. वारकरी होते म्हणून डोक्यावर घेतलं. म्हणजे म्हणून महादेव भगवंत. आणि गीतेत सांगितलं भगवान शंकर ही भगवंताची विभूती आहे म्हणून वर येतं. हरिहरा भेद नाही नका करू वाद, कारण त्यांच्यात भेद नाही म्हणून ती वर पिंड आहे. आणि भगवंताच्या कानामध्ये माशाच्या आकाराचे कुंडल आहेत. मकर कुंडले मग माशाच्या आकाराचीच का? मग वर पिंड आहे डोकर. ते महादेवाची पिंड आहे म्हणजे महादेव आहे ना वर. मग आपण काय घेतलं पाहिजे तिथून? माशापासून काय घ्यायचं? त्या पिंडीपासून काय घ्यायचं? तर त्या पिंडीपासून एकच घ्यायचं. भगवान शंकर कुठं असते? स्मशानभूमीत. एवढं ध्यानात ठेवायचं. उद्या सुद्धा आपण भगवान शंकरापाशी भेटायलाच जाणार आहेत. किती दिवस राहिला नाही का, तरी आपण कुठे जाणार? तिथं ते आपले खरा मित्र आहे. भगवान शंकर खरा मित्र कोण आहे? ते भगवान शंकर आहे. कारण सगळे आपतेष्ट अंत्यविधी करतात. रडत कोणी काय 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 हाय हाय करते. गेले मला काम नाही नेलं नाही का, मला कशात ठेवलं. बरं मग सगळे निघून येतात. मला कशात ठेवलं मग कशाला ती माग बाई जाईन त्याच्यातच. पण माग येतात का नाही? परंतु सगळे माग आल्यानंतर संध्याकाळच्या मुक्कामाला भगवान शंकर सुट्टी असतो. दुसरं कोणी तिथं म्हणजे आपला खरा मित्र तो आहे एक. दुसरी गोष्ट भगवान शंकर अंगाला राख लावतात. अंगाला राख आहे. पण त्या भगवान शंकरापासून एवढं ध्यानात ठेवायचं का उद्या सुद्धा आपली अशी राखच होणार आहे नाही का. कारण प्रत्येकाची राख जर मोजली तर 2 ते 2.5 किलो भरती. अंत्यविधी झाल्यानंतर दुसरी जर मोजली तर 2.5 किलोच भरती. आणि जन्माला आल्यानंतर बाळाचं वजन किती असतं? 2 ते 2.5 किलोच असते. तेवढीच राख त्या स्मशानभूमीत होती एक. आणि भगवान दुसरी गोष्ट एवढंच ध्यानात ठेवा. भगवान शंकराच्या गळ्यात साप आहे नाही का. आपल्याला सुद्धा माहीत नाही आपल्या गळ्यात साप आहे म्हणून एवढं ध्यानात ठेवा. लई गपलीत राहू नका. आपल्या गळ्यात सुद्धा साप आहे. कोणचा साप आहे नाही का? ते ज्ञाननिधीचे भुजंग, विषय दरीचे वाहक, भजन मार्गीचे मांग मारक जे.
काम क्रोध हे सापच आहेत, ज्ञान आणि निधीचे भुजिंग आहेत. आपण इकडे जाऊन का देत नाही ते आपल्याला, हे आपल्या गळ्यात साप येत नाही. कोणचे काम क्रोध हे साप आहेत. मग आता एक काम क्रोध साप आहे ते त्याला काय करावं लागेल? मारली तर पाहिजे ना, नाही का? मग ते मारण्यासाठी काय करावं लागेल? तो का म्हणे दे भरिले विठ्ठले, काम क्रोध घर केले रे. ते साप काय करणार नाहीत, फक्त ज्ञानोबा तो करा, भगवंत स्मरण करा. ते साप काही करीत नाहीत, क्रोध काही करीत नाही. म्हणून एवढं भगवान शंकरापासून ध्यानात घ्या, आपली राख होणार आहे. हे झाले. आता कानामध्ये माशाच्या आकाराचेच का, नाही का? तर भगवान पार्वतीला ज्ञान सांगितलं भगवान शंकराने, तर ते अगोदर कोणी ऐकलं? आधी ना. बस तेव्हाच ते कुठं होते? माशाच्या पोटात होते. जे ज्ञान पार्वतीला सांगितलं, नाही का, मच्छिंद्रनाथ कुठं होते? माशाच्या पोटात होते. ती एक आठवण म्हणून मकर कुंडले तळपती श्रवणी. एक दुसरी गोष्ट, मत्स्य अवतार आहे भगवंताचा, मत्स्य अवतार आहे म्हणून मकर कुंडली. मग आता हे झालं. मग त्या माशा असं आपण भगवान शंकरपासून काही गोष्टी घेतल्या, काम राख वगैरे वगैरे. आता माशापासून काय घ्यायचं? तर मासा अनन्य शरण असतो पाण्याला. किती प्रवाह वेगात असला तर ते मासा प्रवाहाच्या उलट्या दिशेने पोहोच जातो. का? तो अनन्य शरण आहे. म्हणून आपण जर भगवंताचं शरण गेलो, जो मज होई अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण, या लागी शरणागता शरण मीच ऐकू. कारण आपण जर शरण गेलो तर आपण कसे जरी प्रवाहात, संसाराच्या प्रवाहात, नाही का, तरी आपलं प्रवास व्यवस्थित चालू राहील. म्हणून मासा पाण्याशिवाय राहत नाही, नाही का? जीवना वेगळी मासोळी तैसा तो का तळमळी. तर मासे पण तेवढंच गुण घ्या, ह्या यात्रेला आल्याचं फळ मिळेल तेवढं ध्यानात ठेव. काही ना काही ध्यान ठेव. खिचडी कशी झाली त्याच सुद्धा ध्यानात ठेवू. आणि उद्या काले कीर्तन काय जेवण ते ध्यानात ठेवू नका, फक्त एवढंच ध्यानात ठेवा. काय ध्यान ठेवा? काय सांगतो तुम्ही? मासे सांगता. तर मासा पाण्याशिवाय राहत नाही, तसं नाम घेतल्याशिवाय राहू नका. नाम घेतल्याशिवाय राहू नका. कारण आता मी खरंच सांगतो, बाबाबरोबर जातोच ना आपण पंढरपूरला, त्या रावठ्यामध्ये काही गडी नातू बी आणतात आणि विचारतात. काय विचारतात? आणि त्याचं संडास झाली त्याला व्यवस्थित झाला. काय घरी फोन केले पाहिजे नाही असं नाही, आपण इतके काय महात्मे थोडेच आहेत. परंतु त्या रावठ्यामध्ये सुद्धा एकदा तर आमच्या रावठीत गडी बिडिओच वाढायला लागला. गडी तिकडे सवय लागली सिगाड्याला पुढे. दादा एक काम विनंती आहे बाबांची, तुम्ही जर बिडी वडायची, तुम्ही आमचं काय बंधन आहे, तुम्ही तिकडे बाहेर जाऊ वडा. नाही तर आम्ही दुसऱ्या रावटीत जाऊ. महाराज आम्हाला दुसरी रावटी द्यायचे बाबा. नाही नाही आम्ही बिड्या नाही वाढणार, नाही वडीत बिड्या. तर असं तेव्हा मासा पाण्याशिवाय राहत नाही. पाण्याच्या बाहेर पडला मासा मरतो. पण बाहेर जरी आला तरी आपण पाहतो माशी विकणाऱ्या महिला असतात ना, पण तो मेल्यानंतर सुद्धा बिगर पाण्याचा मासा राहत नाही. ती बाई नेहमी पाणी मारते त्याच्यावर, विकणारे माणसं माशी विकणारे. म्हणून आपण सुद्धा किती प्रसंग आता आला, संकट आले, आणि एवढं एक महात्म्याची बोलीत ते घेऊन जा. आता एका महात्म्याची बोलीत ते म्हणजे संसार करीत असताना आपल्या जीवनामध्ये जर काही आपल्या मनाच्या विरुद्ध काही गोष्टी घडल्या, आपल्या मनाच्या विरुद्ध कोणी दोन शिवे दिल्या, कोणी वाकडं बोललं, तर समजून घ्यायचं भगवंताची कृपा झाली. एवढं पक्क ध्यान ठेवा. आपला कोणी रागराग करायला लागला, कोणी शिवे दिल्या, कोणी वाकडं बोललं, तर समजून घ्यायचं आता भगवंताची कृपा झाली. ह्या आळंदीच्या लोकांनी जर माऊलीला त्रास दिला नसता तर माऊलीचा अधिकार कळालाच नसताना. मग त्या लोकांचे किती उपकार आहेत आज, त्यांची आणि माऊली पाहिली. माऊलीला त्रास द्यायला तरी भाग्यच लागत ना. बरोबर, रामचंद्रावर युद्ध करायला तर रावणच पाहिजे ना. म्हणजे तेवढं सामर्थ्य होतं त्यांचं. पूर्वपुणे माऊलीला पाहिलं नाही का, संतांची भेट झाली, त्यांचं व्हायला कसं जाईल. म्हणून
माश्यापासून तेवढा गुण घ्यायचा, नामस्मरणाशिवाय राहायचंच नाही, एवढं ध्यानात ठेवायचं. आणि जर नामस्मरण थांबलं आपलं तर तळमळ केली पाहिजे, आपण तळमळ केली पाहिजे. असो, हे माशेचं झालं. नंतर भगवंताच्या गळ्यामध्ये कंठी कौस्तुभमणी, कौस्तुभमणी भगवंताच्या गळ्यात, भगवंताच्या गळ्यात. आता कौस्तुभमणी तर आपण बांधू शकत नाही, मग आपण कोणचा मणी बांधायचा, पक्का बांधून जा. आता तसे आळंद देऊन घरी जाऊ नका, आळंद देऊन घरी जाताना तसं जाऊच नका, मणी बांधा, नाही का. कोणचा मणी बांधायचा, कंठी धरला कृष्णमणी, कोणचा पक्का बांधायचा, आता सोडायचंच नाही. जय कृष्ण श्रीकृष्ण, जय कृष्ण श्रीकृष्ण. मग तो कंठात बांधायचा आणि आता आळंदीला घरी जायचे, लेकरा बाळात व्हायलाच जाणार नाही. तेव्हा आपण जर विश्वास टाकला भगवंतावर, आता आपला राहिला विषय पितांबर. भगवंताला पितांबर आहे ना, मग त्या पितांबरापासून आपण म्हणतो नाही का, तुळशी हारगळा काशी पितांबर. पण त्या पितांबरापासून काय घ्यायचं आपण, जसं भगवान शंकरापासून काही गोष्टी घेतल्या, माशापासून काही गोष्टी घेतल्या, कंठात कौस्तुभमणी आपण तिथं कंठात कृष्णमणी धरला. आता पितांबरापासून काय घ्यायचं, तर पितांबराचा कलर भगवा आहे, आणि भगवा हा कलर म्हणजे वैराग्याचं प्रतीक आहे. मग आपल्याला जर परमार्थ करीत असताना आपला मित्र कोण आहे एवढं परत ध्यानात ठेवा. परमार्थ करीत असताना आपला मित्र कोण असन तर वैराग्य आहे. ओळी ज्ञानोबरायांची, वितराग ते सारखा जोडून ठेविला सखा, जो आग्याच्या भूमिका सगळे चाले. वैराग्य ज्ञान होण्यासाठी वैराग्य लागतं, आणि ज्ञान झाल्यानंतर सुद्धा वैराग्यामुळे ज्ञान टिकतं. वैराग्य नसेल तर चांगले जे पाहिजे ते झाल्यात. वैराग्य नसल्यानंतर ज्ञान तर आहे, परंतु वैराग्य नाही, पाहिजे ते झाल्या, वैराग्य पाहिजे. मग तो वैराग्य कशाने प्राप्त होईल, तर कर्म केले तर वैराग्य प्राप्त होतं. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमाची विरा, पूजा केली वापरा तोषलाई. मग तिये पूजे रिजलेने आत्मराजे, वैराग्यशी दी दे जे पसायत. कर्म करा, आपल्या वाट्यात जे कर्म आलेत ते निष्ठेने करा. निष्ठा केले कर्म झाडी रजतम झाडून जातात. म्हणून आपल्या वाट्याला जे कर्म आले, वकिली असन, डॉक्टर की असन, मास्तर की असन, सुवर्णकार असते नाही का, तरी आपण निष्ठा असते. सोनवर म्हणजे आहे ना याच्यात असं. हे तुम्हाला सगळ्याला पाहिल्यानंतर खूप आनंद वाटला. ही साथी आहेत आपली, अण्णा अण्णा म्हणणारी, प्रेम करणारी. असो, म्हणून आपल्या वाट्याला जे कर्म आले वैराग्य पाहिजे. वैराग्य कशाने प्राप्त होईल, तर आपण कर्मनिष्ठेने करा. कर्मनिष्ठेने जर केले तर पाप लागत नाही. एक उदाहरण सांगतो कायद्यातलं. माणूस मारला, त्याला फाशी होती, बरोबर ना, त्याला फाशी होती कारण त्याने माणूस मारला. परंतु ज्यांनी फाशी दिली त्यांनी किती लोकांना फाशी दिली, 101 लोकांना फाशी दिली. त्याचा सरकारतर्फे सत्कार झाला. किती लोक मारले त्यांनी दोर ओढून, 101 लोक दोर ओढून फाशी दिली. त्याचा गव्हर्नमेंटतर्फे सत्कार झाला का, ते त्याच्या वाट्याला कर्म आलं होतं. जे विहित कर्म पांडवा आपला अनन्य बोलावा, म्हणून कर्म करीत असताना नीती पाळली तर काम होतंय. मी आता कोर्टात जाताना खरं सांगत होता तुम्हाला, कोर्टात जाताना मला फुगिरून बोलायची सवय महाराजांची. कोर्टात जाताना कधी कोट घालून निघालो, मंडळीची पहिली सूचना राहायची, पैसे घेतात बरं पक्ष काढायचे. 20-25 वर्षी वकिली केली, पैसे नाही घेते, सगळ्याला माहिती आहे. कोर्टात जर पायी चाललो आणि गाडी काही घोटाळा झाला, चाललो पायी, पण पाठीमागून जेवढ्या गाड्या येत्या, ज्या वकिलांना मला पाहिलं ते वकील मला गाडीत घेतल्याची कधीच पुढे जाणार नाही. ही माझी जीवनाची श्रीमंती आहे. आणि
कोर्टात आपण म्हणायचं का नाही, मला तुम्ही गाडीत आणलं बा, मी आभारी आहे बा, असं म्हणायच्या आतच ते म्हणते देवा आज आमचं काय भाग आहे, तुम्ही आमच्या गाडीत बसलात का. आणि नगरच्या सेशन कोर्टामध्ये वारकरी संप्रदायाचा उभा गण लावून जाणार मी एकटंच वकील, काळ्या कोर्टातला मी एकटंच वकील. पण लय किंमत त्या गंधाला बी. पाहे पहा ध्वजेचे चिरगुट, राया जतन करीता कष्ट, तैसा मी एक पतित परितुजा मुद्रा, त्याचा मुद्रा लावला. म्हणून आता आळंदीतून घरी गेल्यानंतर जे कोणी गण लावित नसते नाही का, त्याने तसं राहू नका. रोज काय टिकली काय ना, टिकली तर टिकली पण लावी जा टिकली तसं. गण लावी जा, कारण आपण आलोत कशाला. परमार्थ मोग म्हणजे नाही, परमार्थाने लेकराच्या गोष्टी आल्यानंतर काही नियम काही साधना केल्याच पाहिजे. पंढरपूर असो आळंदी असो साधना केल्या पाहिजे. असो भगवंत आता विटेवर उभा आहे, तर विटेवर उभा केले, ती विट का तयार झाली तर आपला वेळ जाईल. आपल्याला फक्त आता राहिलेल्या वेळात किती वेळ अजून 5-10 मिनटं पुढचा कार्यक्रम असतो. हां, तर आता युद्धभूमीवर आपण आलोच. भगवंतांनी शरण जाय सांगितलं. पंढरपूरला गेलोत तर भगवंतांनी काय सांगितलं, पंढरीशी देवगुरु सांगे पंढरीशी अरे. आपण पंढरपूरला गेलोत, पंढरपूरचे अलंकार बघितले, त्याच्यातून काय काय गुण घ्यायचं ते बघितलं. आता आपण काय करू, नेवाशाला जाऊ. नेवाशाला जाऊन 5-7 मिनिटामध्ये उरकून घेऊन मग आळंदी लिहू. आळंदी झाली घरी जाऊन नेमकं काय करायचं एवढंच ध्यानात ठेवा. आळंदीला आलो, आळंदीतून घरी गेल्यानंतर नेमकं काय करायचं पहिले ध्यानात ठेवायचं. आता चला याला नेवाशाला जाऊ. नेवाशाला गेल्यानंतर तिथं माऊली ज्ञानोबारायने, किती मोठं भाग्य आहे आपलं. माऊली जे लोपलेलं ज्ञान होतं, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा आलेलं ज्ञान ते माऊलीपर्यंत आलं. माऊली एक गुरु एक शिष्य, एक गुरु एक शिष्य. पण संत महात्मे अशी कळवळ्याची जाती करी लाभ हावी न प्रीती. कारण माऊली ज्ञानोबाला कळवळा आला आणि लोपले ज्ञान जगी हित नेन ते कोणी अवतार पांडुरंगा प्रगट गुहे बोले विश्व ब्रह्मची केले. माऊली ज्ञानोबा म्हणजे पांडुरंगाचा अवतार. आणि लोपलेलं ज्ञान माऊली ज्ञानोबारांनी त्या खांबापाशी प्रगट केलं. आता ते ज्ञान तिथं झालेली घटना 2 मिनटं सांगतो महाराज, कारण मला अनुभवती आली. नारदाची गादी खोटं बोलू नये, आणि या नारदाची गादी तरी खोटं बोलू नये. जर भगवंताला भार घातला काय होतं, गुरुबद्दल विश्वास असेल तर काय होतं, आणि ग्रंथाबद्दल विश्वास असेल तर काय होतं. 3 गोष्टी सांगतो, पण खोटं सांगत नाही बरं का. 3 गोष्टी होत्यात ते मी अनुभवलं म्हणून सांग. महाराजांनी त्या बाईला सांगितलं, जी बादली घेऊन उभं होती तिथं, गोष्टीतली बादली तेच बाई तेच असते. मग त्या बाईला सांगितलं, तो झाडू आहे तुझ्या बादलीतला, तो झाडू त्याच्या अंगाला मार. ते म्हणले महाराज मागच्या वारी नुसते डोळे वाशिले, शिवे दिल्या आणि मारायला धावलं, पण मारलं मग आता मारल्याशिवायच राहणार नाही. महाराज म्हणले मी आहे ना, मी आहे म्हणले. आला तो ग्रस्त, बाई जवळ आल्याबरोबर त्या बाईने ते झाडू काढून त्याच्या अंगाला मारला. त्याला मस्त रागा, नुसते डोळे वाटारले, शिवी नाही दिली, मारायला धावला नाही. महाराज पाहत होते अजून डोळे वाटारितोय, अजून डोळे वाटारितोय. ठीक आहे, गंगेवर गेला, सुचिरभूत होऊन आला. म्हणले महाराज मला ज्ञान सांगा. 2 वर्ष झाले ना. महाराज म्हणले अजून थांबावं लागत 1 वर्ष. बरं आहे म्हणलं. गेला घरी, परत नामस्मरण, सात्विक आहार, आणि 3ऱ्या वर्षी आला. 3ऱ्या वर्षी आल्यानंतर त्या बाईला सांगितलं, बाई ती बादली होतीच तिथं, ती बादली त्याच्या अंगावर फेक. म्हणजे महाराज आता नाही महाराज, आता ते मार्लेश्वर राहणार. एकदा झालं मग नाही, एकदा झालं 2दा झालं, ते आता मार्लेश्वर राहणार नाही. महाराज म्हणले मी आहे ना. आला तो ग्रस्त, जवळ आल्यावर त्या बाईनं ते बादली घेतली, त्याच्या अंगावर शिंपडली. त्या ग्रस्ताने डोळे वाटारले नाही, शिवी दिली नाही, मारायला धावला नाही. त्या बाईचे पाय धरले, त्या बाईचे पाय धरले. म्हणजे बाई तू शिंतोडी उडवली नसते तर माझं नामस्मरण झालं नसतं.
बाई तू झाडू मारला नसतं तर माझं नामस्मरण झालं नसतं, आता बादली फेकली, आता माझं काम होईल म्हणे. आता गणगीर गेला, सुचित बहुत होऊन आला. महाराज पाहत होते, महाराज पाहत होते, यांनी डोळे वटारले नाही, शिवी दिली नाही. आल्यानंतर म्हणले महाराज ज्ञान सांगा. म्हणले बसा, लगेच सांगतो म्हणजे सुरुवात केली ज्ञान सांगायला. तसं आपण आपल्या जीवनामध्ये आहाराकडे लक्ष दिलं पाहिजे. अन्न खायचं असेल तरी विचार करून अन्न खा. कोणी जेव्हा म्हणलं की बसले नाही बसायचं, कारण मी पथ्य पाळतोय, कुठे जेवत नाही. दिंडीच्या रस्त्याने जरी असलं तर आपला डबा आहे, त्या डब्यात घेतो खातो असो. तेव्हा नाही तर आजही पाहतो तसं मी सुशिक्षित लोकात राहतो ना, शिकलेल्या लोकात राहतो. मग आता बाई स्वयंपाक करता करता टी व्ही लावती. नियमाप्रमाणे स्वयंपाक करताना टी व्ही पाहू नये, कारण पिठात पाणी ओतलं का ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम असं करीत स्वयंपाक करावा. पण ते बाई स्वयंपाक करता करता टी व्ही लावला, ते पिक्चर लागलं एकदा सैराट, आणि ते आता ते मालकानी खाल्ला, पोरांनी खाल्लं ते, आणि ते बाई म्हणते पोरकानी काही सैराटच झालेत. पोराचा दोष नाही तो, बाई तू टी व्ही पाहता पाहता, सिनेमा पाहता पाहता, सैराट पिक्चर पाहता पाहता ते पोरं अर्चिन परश्या घालते ना, ते नटनट येणार ना पिक्चरमधले. ते ज्ञानबा तुकाराम कसे म्हणले ते आलं अर्चिन परश्या, कारण महिलावर किती जबाबदारी मोठी. किती मालक पिणार असला, परंतु त्या बाईच्या मनात आलं ह्या मालकाची दारू सोडायची, व्यसन सोडायचं. तिनं पिठात पाणी ओतलं की ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम असं संस्कार, ते हाताचे संस्कार ते आणणार होते. आणि मग त्याचा परिणाम मेंदूर होतो. कारण जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या. जनाबाईच्या गावरी विठ्ठल विठ्ठल का म्हणत होत्या? जनाबाई विठ्ठल विठ्ठल म्हणून त्या गावऱ्याला हात लावित होती. त्या गावऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या. मग बाईच्या भाकरी विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या. म्हणणार नाहीत का? आपल्याला नाही ऐकायच्या, पण त्या मालकाला विठ्ठल विठ्ठल म्हणायला लावत्या. त्या मालकाला पोरायला. म्हणून आहाराकडे आधी लक्ष दिलं पाहिजे. म्हणून आपल्याला जीवन नरदेह मिळाला, अमोल किमतीचा हा नरदेह मिळालेला आहे, त्याची किंमत कळावी. आणि परमार्थात आल्यानंतर 3 गोष्टी होत्यात. माझ्या माहितीप्रमाणे अनुभव जो आला, 3 गोष्टी नक्कीच होत्यात. तर परमार्थात आल्यानंतर माणूस शहाणा होतो, एक. परमार्थात आल्यानंतर माणूस सुशिक्षित होतो, 2. आणि परमार्थात आल्यानंतर माणूस श्रीमंत होतो. ते म्हणतात श्रीमंत, लई श्रीमंत आहेत, सोन्याच्या भांड्यामध्ये संडास करते एवढी श्रीमंत आहेत. पेपरला होते एक दिवस वाचलं म्हणून सांगतोय. मग ते म्हणतात श्रीमंत होतो म्हणजे काय होतंय? संसाराची श्रीमंती वेगळी आणि परमार्थाची श्रीमंती वेगळी. परमार्थ श्रीमंती म्हणजे अंतःकरण शुद्ध होणं, ही परमार्थाची श्रीमंती. अंतःकरण चतुष्टय म्हणतो, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार, याच्यापासून अंतःकरण बनलेलं आहे. मग श्रीमंती म्हणजे काय? तर मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासुनी कैसे निवृत्तीशी आले. मन राम झालं, मनात तो एक करी म्हणे मी पाहिनं पंढरी. मना नको गुंतो मायाजाळी, काळाला ग्रासाजवळी, काळाची उडी पडेल बा जेव्हा, सरडविना तेव्हा मायबाप, सरडविना बंधू, पाठीची बहीण, शेजीची कामी दूर राहे. कोणी सोडविणार नाही तुम्हाला, फक्त भगवान परमात्मा सोडवणार आहे. म्हणून माणूस इकडं आल्यानंतर श्रीमंत होतो, एक. दुसरं तो शहाणा होतो. ते म्हणतात शहाणा होतो. मग आपलं शहाणपण कशाला असतं? 2-4 लेकरं झाली, तुला अजून शहाणपण नाही आलं का? म्हणजे लेकरं झालं याचं शहाणपण याच्यावर अवलंबून. काय म्हणते, इतकं वय झालं तुझं अजून शहाणपण नाही आलं का? म्हणजे वय झाल्याचं शहाणपणाचा काही संबंध नाही. लेकरं भरण्याचा शहाणपणाचा काही संबंध नाही. शहाणा कोण? तर ज्याला या देहाचं महत्व कळलं तो शहाणा. शहाणा तो धनी घेत असे किंवा घेतो, शहाणा म्हणते त्याला. या देहाचं महत्व कळलं, देहाच्या गावाला आपण आलोच बा, नाही का? मग देहाचं महत्व कळलं. देहा कशासाठी दिला आपल्याला? देवी दिला देह, भजन गोमाटा. पण पुढे फाटा झाला, लागले तिकडे गुतले. म्हणून याच्या करताना आपण जे म्हणतो
श्रीमंत होतो आणि शहाणा होतो. आणि तिसरा मुद्दा आहे तो सुशिक्षित होतो. तुम्ही म्हणता आपण बरेच लोक, मी शिकलेलाच माणूस आहे ना, मी शिकलेल्या लोकांचाच राहतो, जास्त संपर्क माझा शिकलेल्या लोकांचे. मग आपण त्यांना सुशिक्षित म्हणतो. आणि जे शाळाचंच गेले नाहीत त्याला टफ येत नाही, काहीच येत नाही त्याला, आणि त्या लोक अडाणी म्हणतात. आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो नाही का, शहाणा कोण आणि अडाणी कोण? ज्यांना डिग्री आता लांब लांब 4-2 डिग्री आता समजा कॉलेजच्या, आपण म्हणतो हे सुशिक्षित आहेत, पण एक ढाबा सोडित नाही. सुशिक्षित एक ढाबा सोडित नाही. आणि जो शाळेतच गेला नाही त्याच्या गळ्यात माळे, तो रोज उठलं का आई वडिलाचं दर्शन घेतो, हरिपाठ म्हणतो, पंढरपूरची वायरी पायी करतो. मग या दोन्हीतून शहाणा कोण? जो अडाणी, पण माऊली म्हणतात या जगाची राठी उपराठी आहे. जे अडाणी आहेत त्याला शहाणं म्हणतात, आणि जे शहाणे आहेत त्याला ज्याला हित कळतं तो शहाणा, ज्याला हित कळतं तो शहाणा. मी एकदा ताई, मी सुशिक्षिताच्या घरी गेलो होतो, गेलो प्रसंग, गेलो घरी, कोण नव्हतं, मुलगा होता. अरे मी म्हणलं पिंट्या कुठे गेली मम्मी? ती म्हणला मासे आणायला गेली. मी कोणाच्या घरी गेलतो? सुशिक्षिताच्या घरी. मासे आणायला गेली. अरे म्हणलं मासे खाता का? नाही म्हणले आज मटनच नाही मिळालं. अशी अवस्था आहे. म्हणजे जगाची राठी उपराठी, जे खरे सुशिक्षित आहेत परमार्थात जे आले खरे सुशिक्षित, नका वाचता येणं काय. आणि जे लांब लाचक डिग्र्याचा, पण सगळे ढाबे त्याला सगळे माहिती कडे असो. म्हणून आपण भाग्यवंत आहोत. आपण गुरुदेव तुकाराम भाऊ, बुद्ध बाबा यांची कृपा आपल्यावर आहे नाही का. आता त्यांच्या भाऊमुळं, भाऊच्या दिंडीत चाललो, बाबा सांगत असतात, परंतु यांच्याबरोबर चाललो, माऊलीबरोबर चाललो, माऊलीच्या मुलाबरोबर चाललो. कालची वारी माझी सांगायला का हरकत नाही. लोक संसारात श्रीमंती सांगतात, आपली परमार्थ का सांगू नये आपण. माझी पंढरपूरची कालची वारी 54वी झाली पायी, आणि ते बी ज्ञानभाव तुकाराम आणि ज्ञानेश्वरी लिहून झाली, प्रकाशन झालं. सांगायला का हरकत आहे, हे काय फुगीरपणा नाही. प्रकाशन झालं, 200 प्रती छापल्या. ज्यांना वाचता येत नाही अशा महिलाला वाटल्या. मग ते रोज स्नान झालं का, जसं का लय वाचता ते शाळेत गेल्या, वाचता येत नाही, टफ माहीत नाही, पण माऊली माऊली करून पारायण करतात. याच्यापेक्षा काय भाग्य दुसरं. ज्याला वाचता येतंय, सगळ्या भाषा येतात, ते ज्ञानशिक डोकून सुद्धा पाहत नाहीत. म्हणून चला हे ज्ञान, आता गाथाचं प्रकाशन होणारच आहे काही दिवसांनी, बघू आपण सगळे एकत्र येणारच आहेत. संत मेळावा आहे, सोयरी मेळावा आणि धायरी मेळावा सुद्धा करणार आहेत आपण. असं हे काही फुगीरपण नाही बरं काय, मनापासून बोलतोय मी आपला. कोणाला वाईट वाटत जे आले फुगीरच दिसतोय. असं आता आपण ग्रंथापाशी आलो.